मुंबईमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे। दिवसाढवळ्या 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं। ही घटना आरे स्टुडिओमध्ये घडली। या स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे क्लास घेतले जातात। समोर आलेल्या माहितीनुसार ही सर्व मुलं आणि मुली ऑडिशन देण्यासाठी आलेली होती आणि सर्वांचं वय साधारण 15 वर्षांच्या खाली होतं। आजही 100 मुलं ऑडिशन देण्यासाठीच आलेली होती। या दरम्यान या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं यातील 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलं। या सर्व मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्यने व्हिडिओद्वारे याची माहिती दिली आणि सोबतच हा स्टुडिओ जाळून टाकण्याची धमकी देखील दिली। दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतील मुलं खिडकीतून बाहेर डोकावून पाहताना काही लोकांना दिसलं। घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक घटनास्थळी ताबडतोब पोहोचले। नंतर पोलीस आणि एनएसजी कमांडो सुद्धा पोहोचले। अग्निशमन दलाच्या आणि पोलिसांच्या मदतीनं ओलीस ठेवलेल्या मुलांची सुरक्षितरित्या सुटका करण्यात आली। मात्र आरोपीजवळ एअरगन होती। आरोपी आणि पोलिसांमध्ये काही काळासाठी चकमक झाली। यात पोलिसांची एक गोळी रोहितला लागली आणि तो गंभीर जखमी झाला। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर स्टुडिओ बाहेर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। पोलीस आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचा हेतू माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत होते। या तपासात स्वतःच्या मागण्यासाठी मुलांना डांबणाऱ्या आरोपीचं नाव रोहित आर्य असल्याचं स्पष्ट झालं। या आरोपीनं व्हिडिओद्वारे काही मागण्या केल्या होत्या। त्यामध्ये तो म्हणत आहे की मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना बंदिस्त करून ठेवलंय। मी दहशतवादी नाही, माझ्या पैशांच्या काही मागण्या नाहीत, माझ्या काही साध्या मागण्या आहेत। याबाबत डीसीपी दत्ता नलावडे यांनी काही माध्यमांना माहिती दिली की 1:15 वाजता पोवई पोलीस ठाण्याला एक फोन आला होता। यावेळी सदर घटनेची माहिती मिळाली। पोलीस बाथरूममधून आत घुसले आणि एका ज्येष्ठ नागरिकाला आणि 17 मुलांना बाहेर काढण्यात आलं। नंतर रुग्णालयात तपासणीसाठी नेलं असता आरोपीकडे एअरगन आणि केमिकल्स मिळाले अशी माहिती त्यांनी दिली आहे। मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। 1:15 वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता, ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये, तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे। या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला। इथं QRT आणि BDDS इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले। ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले। यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूम मधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्राइमा फेसी एक एअरगन दिसते, परंतु अजूनही क्राइम सीनचा सर्च वगैरे चालू आहे।
यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हत्यारं होती. आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये खरं तर क्लिअर होईल. याचं रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्याचं वेअर अबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करतो. इथे जे मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती. त्यासाठी या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं होतं. ये ऑपरेशन मुंबई पुलिस के लिए बहुत ही चैलेंजिंग था. एक तरफ हम उस व्यक्ति से निगोशिएशन कर रहे थे लेकिन निगोशिएशन से कुछ भी सोल्यूशन निकल नहीं रहा था. दूसरी तरफ अंदर छोटे बच्चे भी थे, उनको बचाना और इस पूरे सिचुएशन में से एक पीसफुल सोल्यूशन निकालना ये सबसे बड़ा चैलेंज हमारे सामने था. और आखिर में हमारे ऑफिसर्स ने एक अच्छा एक्शन लेते हुए बच्चे और बाकी सब लोगों को रेस्क्यू किया. लड़कों को क्या कह के बुलाया गया था और कितने दिन से इनको बुलाया जा रहा था, क्या कह के